नमस्कार, मी अश्विनी झेपमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते। यशस्वी उद्योजकांची यशोगाथा आणि त्यांचा जीवन प्रवास दाखवणारी ही आपली मालिका। मी आपल्या लक्षात एक गोष्ट आणून देऊ इच्छिते। आजपर्यंत आपल्या समोर आलेल्या बहुतांश उद्योजकांचं ध्येयच हे उद्योजक बनणं हेच होतं। हां, याला काही अपवाद आहेत की जे अचानक आलेल्या संधीमुळे उद्योजकतेकडे वळाले। आज आपल्या भेटीस येणारे यशस्वी मराठी उद्योजक हे पहिल्या पिढीचे, मात्र उद्योजकतेकडे वळण्याचा त्यांचा कल हा शालेय शिक्षणापासूनच तयार झालेला आणि मग पुढे जाऊन MBA करत असताना स्मॉल स्केल इंडस्ट्री कशी सुरुवात करावी हा त्यांचा प्रोजेक्ट त्यांचे ध्येय सुस्पष्ट करणारा होता। तसंच ध्येयाकडे कशी वाटचाल करावी याची दिशा दाखवणारा होता। या प्रोजेक्ट करता त्यांना 95% गुण देण्यात आले, इतकी या प्रोजेक्टची योग्यता होती। तर सर्वसामान्य आर्थिक परिस्थिती असलेल्या कुटुंबातून आलेले तरीही यशस्वी उद्योजक होण्याचे ध्येय ठेवणारे, शिवाय अभ्यासू वृत्तीचे आणि योग्य वेळी जोखीम पत्करण्याचे धाडस दाखवणारे असे हे यशस्वी मराठी उद्योजक म्हणजे नोबल कास्टकॉम प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक माननीय श्री नितीनजी भागवत। नमस्कार, झेपच्या सर्व दर्शकांना माझं विनम्र अभिवादन। माझा जन्म 10 ऑगस्ट 1965 रोजी पुण्यामध्ये झाला। माझे वडील TM भागवत हे औंध ITI मध्ये फोरमन या पदावर कामाला होते। त्यांचे मूळ गाव सास पुणे जिल्ह्यातलेच आहे। ते 1960 साली पुण्यामध्ये स्थायिक झाले। माझी आई सौ लीला भागवत ही पुण्याचीच आहे। आपले आई वडील हे आपले पहिले गुरु असतात। या नियमाप्रमाणे मी आईकडनं स्पष्टपणा व उत्साह तसेच वडिलांकडनं परिक्रमाची परिकष्टा हे गुण मी घेतले। लहानपणापासून मला चित्रकलेचा छंद होता, तसेच अभ्यासाची खूप आवड होती। आमच्या कुलदैवत तुळजाभवानी मातेच्या कृपेमुळे मी आज एक सामान्य विद्यार्थी ते एक यशस्वी उद्योजक हे स्वप्न साकार करू शकलो। मला एक मोठी बहीण नीलम ही पुणे महानगरपालिकेमध्ये शिक्षण विभागामध्ये अधिकारी म्हणून काम करून आज रिटायर झालेली आहे। माझा छोटा भाऊ हा अमेरिकेमध्ये गेले 25 वर्ष स्थायिक झाला आहे। तो एका ट्रक बनवणाऱ्या पकार कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर काम करत आहे। आम्ही शिवाजीनगर पुणे येथे आई वडील भाऊ बहीण आजी आजोबा काका सर्वजण 2 खोल्यामध्ये राहत होतो। आमच्या घरामध्ये तांत्रिक विषयाचं कायम चर्चा होत असे, त्यामुळे तांत्रिक विषयाचा माझ्या मनावर खूप प्रभाव पडला होता। माझे 1ली ते 7वीचं शिक्षण हे भारत इंग्लिश स्कूल शिवाजीनगर पुणे येथे झाले। तांत्रिक विषय घेण्यासाठी मी आपटे प्रशालामध्ये 8वीपासून जॉईन झालो व 10वीला मी चांगल्या मार्काने टेक्निकल घेऊन 1980 साली उत्तीर्ण झालो। आपटे विद्यालयामध्ये आठवड्यातून 1 दिवस टेक्निकल हा विषय शिकवत असत, त्यामुळे मला टेक्निकलचे खूप चांगले ज्ञान मिळाले आणि ते ज्ञान मला माझ्या करिअरसाठी एक दिशा ठरली। नितीन हा माझा मुलगा आणि लहान भावंडांच्यात वाड्यातल्या लहान मुलांच्यात खेळत खेळतच मोठा झाला। मोठा झाल्यानंतर तो 7वी 8वीला गेल्यानंतर आम्ही निर्णय ठरवला त्याच्या वडिलांनी की त्याला आपण आपटे हायस्कूलला घालूया, कारण तिथं टेक्निकल शिक्षण मिळतं। त्यांनी ते आपटे हायस्कूलचं शिक्षण पूर्ण केलं। 10वीला मार्क त्याला खूप छान मिळाले। मग आता पुढं काय? मग पुढं काय वडिलांनी सल्ला दिला, प्रत्येक ठिकाणी अर्ज करून इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पॉलिटेक्निकला कराडला इकडं तिकडं सगळीकडं फॉर्म भरले। त्याला ॲडमिशनसाठी खूप प्रयत्न करावे लागले, कारण सहजासहजी मिळत नव्हतं। मग हळूहळू चान्स कॉलमध्ये त्याला व्यवस्थित मिळालं। इंजिनिअरिंग कॉलेजलाही ॲडमिशन मिळालं, पॉलिटेक्निकलाही मिळालं। आम्हाला खूप समाधान होतं। इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेताना दादांनी लगेच परवानगी दिली। आम्हाला खूप आनंद झाला की तो आता आपला मुलगा इंजिनियर आहे। पण नितीननी नाही तसं केलं। तो म्हणला, दादा तुम्ही तसं करू नका, माझ्या मागं लहान भावंड आहे आणि त्यांचा पण तुम्हाला खर्च करावा लागेल। माझा मी डिप्लोमा करून माझं मी बघतो। मग डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं। मग दादांनी त्याला खोली वगैरे इथं घेऊन दिली। आमचीच जागा होती, तिथे तो अभ्यासाला येत होता। मित्र आणि तो छान अभ्यास करत होता। त्याची कधीही कुठलीही कंप्लेंट आम्हाला आली नाही।
शाळेतून नाही, वाड्यातून नाही, नातेवाईकातून. शांत आणि सरळ माझी मुलगा माझा. आणि तो नंतर इंजिनियर झाला, चांगल्या मार्काने पास झाला. त्याची आवड तशी फारशी काय होतं, घरात इतकं वातावरण वेगळं होतं. त्याची आवड पक्की कुठली आहे इथपर्यंत आम्ही वडील असल्यामुळे तिथपर्यंत आम्हाला लक्षात आलं नाही. पण पुढं जसं तो मोठा होत गेला तसा त्याचा स्वभाव आम्हाला कळायला लागला. खूप समजूतदार, घरातल्या वातावरणाची ॲडजस्ट करणारा. तो नोकरीत जात होता तर आम्ही कधी लक्ष घातलं नाही, पण घरामध्ये शांत सरळ स्वभाव. कधी मी त्याला कुठली अडचण सांगितली तर कधी तो नाही म्हणला नाही, आणि अजूनही कधी नाही म्हणत. असा माझ्या नितीन भागवत ग्लोबल कास्ट कंपनीचा सर्वेसर्वा. आज अनेक पुरस्कार त्याला मिळालेले आहेत. असा एक मोठा प्रतिथयश उद्योजक. पण माझ्या डोळ्यापुढे उभा राहतो तो लहानपणचा नितीन. मी त्याची मावशी. माझ्या क्लिनिकच्या मागेच एका छोट्या घरामध्ये आपल्या एकत्र कुटुंबाबरोबर तो राहत असेल. एवढ्या गडबडीमध्ये आणि कुठेही आजूबाजूला अभ्यासाचं वातावरण नसताना छोट्या लोखंडी कॉटवर बसून अभ्यास करणारा नितीन मला आठवतो. एकाग्र चित्ताने अभ्यास करत, जिद्दीने आणि चिकाटीने त्यांनी तेव्हापासून आपलं ध्येय ठरवलं होतं की मी काहीतरी बनवणारच. एवढं मोठं सगळं यश मिळवत असताना त्याचं सर्वात मला मोठं गुण जो भावतो तो कधीही त्याला त्याचा गर्व नाही. तो अतिशय नम्र आणि निगर्वी अशी व्यक्ती आहे. त्याच्या या प्रवासामध्ये त्याला अधिकाधिक त्याला यश मिळो, अधिकाधिक त्याची प्रगती हो आणि त्याच्याबरोबर समाजाचंही प्रगती हो, हीच माझी सदिच्छा. लक्ष्मीवनराव आपल्या प्रचारामध्ये आम्ही 8वी ते 10वी एकत्र शिकत होतो. तो पहिल्यापासून खूप हुशार व होतकरू असा मुलगा होता. त्याच्या वडील देखील शिक्षकी पेशामध्ये असल्यामुळे तो देखील त्या विषयामध्ये खूप हुशार होता. पहिल्यापासून हार्डवर्क काम करणार होतो. चित्रकलेमध्ये तर त्याचा कोणी हातही पकडू शकत नव्हतं. त्यावेळेस त्याला पैकीच्या पैकी असे मार्क मिळत होते. तसेच गणित या विषयामध्ये सुद्धा त्याची मास्टरकी होती. त्याच्यामध्ये देखील तो खूप हुशार होता. आम्ही खूप 8वी नंतर आम्ही टेक्निकल हा विषय घेतला. त्याचे वडील तिथेच टेक्निकलमध्ये शिक्षक असल्यामुळे आणि त्याला त्याची आवड असल्यामुळे त्यांनी त्यामध्ये खूप असं चांगल्या प्रकारे प्रगती केली. 1980 साली नितीनचे 10वी पास झाले. त्यानंतर त्यांनी वेगवेगळे असे 5 डिप्लोमा कोर्सेस केले. त्यापुढे जाऊन त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री सुद्धा मिळवली. मात्र लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की 1983 साली नितीनजींनी धातुशास्त्रामध्ये डिप्लोमा केला आणि त्यापुढील सर्व शिक्षण हे नोकरी करता करता केलं. आणि विशेष म्हणजे यातला प्रत्येक कोर्स हा विचारपूर्वक निवडण्यात आलेला आहे आणि विशिष्ट हेतूने प्रेरित होऊन पूर्ण करण्यात आलेला आहे. नोकरी व्यवसाय करता करता त्याला पूरक असणारे असे शैक्षणिक अभ्यासक्रम एखादा कसा निवडू शकतो किंवा तो कसा पूर्ण करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे नितीनजी. 10वी चांगल्या मार्कांनी पास झाल्यानंतर मी सायन्सला 11वीला आपटे विद्यालयात ॲडमिशन घेतली. परंतु त्यावेळेस मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये सुद्धा ॲप्लिकेशन केलं आणि मला तिथे ॲडमिशन मिळाली. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये ॲडमिशन घेताना मी धातुशास्त्र ह्या विभागात ॲडमिशन घेतली. त्याचं कारण असं की माझे वडील हे धातुशास्त्र विभागामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये फोरमन होते. मग त्यांना धातुशास्त्राबद्दलची खूप चांगली माहिती होती आणि त्यांना असं वाटत होते की धातुशास्त्राची नोकरी केली तर त्याला नोकरी लगेच मिळेल आणि त्याला लगेच त्याचं इन्कम चालू होईल. म्हणून त्यांनी मला मेकॅनिकलला किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊन दिली नाही. मेटलर्जीचा इंजिनिअरिंग डिप्लोमा पास झाल्यानंतर मला इंजिनिअरिंग कॉलेजला पुणे येथे 2ऱ्या वर्षाला ॲडमिशन मिळाली होती ग्रॅज्युएटला. परंतु मला घरची परिस्थिती बघता की आमच्या घरात इंजिनिअरिंग करायचं वातावरण नव्हतं, कारण माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न होतं, लहान भावाचं शिक्षण होतं. त्यामुळे आमच्या परिस्थितीमध्ये असं वातावरण झालं की मी 4 वर्ष शिक्षण न करावं, त्याऐवजी नोकरी करावी व घरी इन्कम चालू हवं. मी पार्ट टाईम मेकॅनिकल डिप्लोमा 1986 साली पास झालो. त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण बिझनेस मॅनेजमेंटचा कोर्स करावा. म्हणून मी पुणे इथे IMDR इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड रिसर्च येथे पार्ट टाईम MD-BAला ॲडमिशन घेतली. तो 3 वर्षाचा कोर्स मी पूर्ण केला. MD-BAचा कोर्स करत असताना फायनल इयरला एक प्रोजेक्ट रिपोर्ट करायचा असतो. तर तो प्रोजेक्ट रिपोर्ट मी काय केला असेल तर मी केला असं होता हाऊ टू स्टार्ट अ स्मॉल स्केल इंडस्ट्री, फाउंड्री इंडस्ट्री. मला मेकॅनिकल मेटलर्जी इंजिनचं नॉलेज असल्यामुळे
मी काय केले की माझ्याकडे जे काही नॉलेज होते की फाउंड्री चालू करण्यासाठी कसा लेआउट असेल, किती जागा लागेल, किती मार्केट असेल, किती मशिनरी लागतील, याचा सगळा मी अभ्यास केला व तो माझ्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये लिहिला. प्रोजेक्ट रिपोर्ट करत असताना मला कमर्शियल माहितीची आवश्यकता होती, म्हणून मी कमर्शियल माहितीसाठी गव्हर्नमेंटचे काय परवाने लागतात त्यासाठी मी माहिती घेण्यासाठी अनेक संस्थांमध्ये फिरत होतो. त्याच्यामध्ये मी MIDC असेल, पोल्युशन कंट्रोलचं डिपार्टमेंट असेल, सेल टॅक्स डिपार्टमेंट असेल, प्रोव्हिडंट फंड डिपार्टमेंट असेल, तसेच इतर बँका असतील, फायनान्शियल इन्स्टिट्यूट असेल, जिल्हा विद्युत केंद्र असेल, या मिटकॉन असेल, याच्या इन्स्टिट्यूटमध्ये मी भेटी दिल्या व त्याच्यामध्ये डिटेल माहिती काढली आणि ती डिटेल माहिती मी माझ्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये लिहिली. हा प्रोजेक्ट रिपोर्ट इतका सुंदर झाला की मी जेव्हा तो प्रेझेंट केला तेव्हा त्यामध्ये मला पहिला नंबर येऊन 95% मार्क मिळाले. आणि हाच प्रोजेक्ट रिपोर्ट की माझ्या करिअरचा, बिझनेस करिअरची स्क्रिप्ट मी लिहिली होती आणि ती स्क्रिप्ट मी असं ठरवलं की ती पूर्ण आपल्या अंमलात आणायची. म्हणून त्यासाठी मी अनेक प्रकारच्या नोकऱ्या करायला लागलो आणि त्या नोकऱ्यामधून मी डायकास्टिंग इंडस्ट्रीसाठी जी काही माहिती लागती ती सगळी घेतली आणि ती आत्ता पूर्ण केली. हा जर प्रोजेक्ट रिपोर्ट आपण जर पाहिला तर तुम्हाला माझा हा प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये जे काही लिहिली होती, स्क्रिप्ट लिहिली होती, ती स्क्रिप्ट आणि आत्ता मी जे काही प्रॅक्टिकली जे इम्प्लिमेंट केलं त्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला साम्य दिसेल. नितीनचं आणि आमचं म्हणायला गेलं तर खूप वेळ लागेल नितीनच्याबद्दल बोलायला, पण एक त्याच्यातला मला जाणवलेला पैलू त्याचा म्हणजे त्याची माणुसकी. लोकांचे मापदंड असे असतात की कोण किती श्रीमंत आहे त्याच्यावरती लोक मूल्यमापन करतात. पण माझ्या दृष्टीनं अजून एक पैलू विचारात घ्यायला पाहिजे उद्योजकाचं की त्याच्याकडे किती माणुसकी आहे आणि आपल्या लोकांना तो कसं वागवतो हे पण जास्त किंवा तितकंच महत्त्वाचं आहे. तितकं उद्योजकाकडे यश आहे. आणि नितीनला मी पुढच्या याच्यासाठी अनेक शुभेच्छा देतो आणि आत्ता जे यश आहे ते अगदी छोटं वाटावं इतकं मोठं यश त्याला अशी प्रार्थना करतो. नितीन आणि मी एकत्र शिकलो आणि वाढलो. नितीनकडून खूप शिकण्यासारखं आहे आणि अजूनही शिकतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोजच्या दैनंदिन जीवनात छोटे छोटे गोल ठेवायचे आणि ते गोल अचीव करण्यासाठी आपले सर्व एफर्ट्स लावायचे आणि ते एफर्ट्स घेताना सखोलपणे अभ्यास करायचा. ही त्याची सवय मला खूप आयुष्यात पुढे जाण्यासाठी उपयोगी पडली. नितीन या किमती नावाचा मूल्यवान अर्थ म्हणजे योग्य मार्गाचा मास्टर व सत्य मार्गाचा मालक असतो. नितीन अगदी लहानपणापासून अभ्यासप्रेमी होते. त्याने त्याच्या आयुष्याचे लक्ष्य ठरवले होते. त्या महारथीच्या प्राप्तीसाठी त्याने दिवसरात्र एक करून फार कष्ट केले. त्याच्या या परिश्रमाच्या मार्गात बऱ्याच अडचणी आल्या, परंतु तो त्याच्याबद्दल फार विचार करत न बसता तो आपल्या जीवनाच्या रस्त्यावर अग्रेसर होतच गेला आणि फार उंच गेला. त्याच्या प्रयत्नांना यश भेटले. आत्ता मी अभिमानाने बोलू शकते की माझा भाऊ नितीन एक यशस्वी उद्योगपती झाला. तो सगळ्या प्रेमाने, नम्रतेने वागतो आणि कोणाबद्दल वाईट बोलत नाही. समाजातील काही गरजू लोकांना मदतीचा हात नेहमी पुढे करतो. नितीन एक उत्तम नवरा, वडील, मुलगा, भाऊ तर आहेच, पण तो एक उत्तम आणि यशस्वी उद्योजक देखील आहे. नितीनजी हे मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले यशस्वी मराठी उद्योजक आहेत आणि म्हणूनच त्यांनी घेतलेले डिप्लोमा, डिग्री, त्यांनी केलेल्या नोकऱ्या, त्यातून त्यांना आलेले अनुभव आणि ज्ञान हे उद्योजक बनू पाहणाऱ्या तरुणांनी लक्षात घेतलं पाहिजे. मी अत्यंत सामान्य कुटुंबातून, गरीब कुटुंबातून आल्यामुळे मला नोकरी करणं हे खूप आवश्यक होतं. म्हणून मी पहिल्यांदा नोकरीला लागलो तर एल्प्रो इंटरनॅशनलमध्ये. इंटरनॅशनलमध्ये मी फाउंड्री डिपार्टमेंटमध्ये जॉब मिळाला. त्यामुळे मला तिथे फाउंड्री इंजिनिअरिंगचे खूप चांगले नॉलेज मिळाले. तिथे 1 वर्षाचं ट्रेनिंग असल्यामुळे ते 1 वर्षाचं ट्रेनिंग पूर्ण केले. परंतु मी शिक्षणही करत होतो, त्यामुळे मला ही कंपनी चिंचवडमध्ये असल्यामुळे मला लांब पडत होती. म्हणून मला राठी इंजिनिअरिंग कंपनीमध्ये मला कास्टिंग डेव्हलपमेंटमध्ये एक ऑफर मिळाली. मग मी ती एल्प्रो इंटरनॅशनलची नोकरी सोडून राठी इंजिनिअरिंगमध्ये जॉब चालू केला. त्याचं कारण असं की ती पुण्यामध्ये कंपनी होती आणि पुण्यामध्ये असल्यामुळे मला पार्ट टाईम जे मी कॉलेज करत होतो त्यासाठी मला त्याचा खूप उपयोग पडला. त्याच्यामध्ये मी 1986 साली डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा कोर्स पूर्ण केला आणि 1989 साली मी
IMDR मधून MDBAची कोर्स पूर्ण केला आणि मला माझ्या स्क्रिप्टप्रमाणे बिझनेस प्रोजेक्ट रिपोर्टप्रमाणे मला बिझनेस चालू करायचा होता. म्हणून मला मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे नॉलेज खूप आवश्यक होते. म्हणून मी किर्लोस्कर इंजिन्समध्ये 1990 साली मला एक कॉल आला. तिथे फाउंड्री डिपार्टमेंटमध्ये जे टूलिंग करतात फाउंड्रीचे पॅटर्न, डाईज, जिग, फिक्चर्स, कोर बॉक्सेस याचे तिथे काम चालायचे. म्हणून मी तिथे ॲप्लिकेशन केले. तो मेकॅनिकल इंजिनिअरचा जॉब होता, पण मला मेकॅनिकल इंजिनिअरचा अनुभव नव्हता. मी जेव्हा इंटरव्ह्यूला गेलो तेव्हा तिथे तुम्हाला एक किस्सा सांगतो की तिथे गेल्यानंतर मला त्यांनी इंजिनिअरिंग ड्रॉइंग मेकॅनिकलचं एक पझल दिलं होतं. ते पझल इतकं अवघड होतं की तिथे कोणालाच ते 10 मिनिटांमध्ये सोडवता आलं नाही आहे. म्हणून आम्हाला त्यांनी काय सांगितलं की तुम्हाला आम्ही नंतर कळवतो आणि आम्हाला घरी पाठवून दिलं. नंतर मी काय केलं असेल की मला तो जॉब खूप आवश्यकता होता आणि ते मेकॅनिकलचा जॉब घेतला असता तर मला जे काय माझं ड्रीम होतं फाउंड्री चालू करायची, त्याला मेकॅनिकल इंजिनिअरिंगची टूलिंग ही खूप आवश्यक होते. म्हणून मी घरी आल्यानंतर ते आयसोमेट्रिक ऑर्थोपेट्रिक ड्रॉइंग होतं ते घरी मी कागदाच्या पुठ्ठ्याने कापलं, त्याला जॉईन केलं आणि तो जॉब तयार केला. आणि तो जॉब करून मला न बोलवता मी किर्लोस्कर इंजिन्समध्ये तर बोंद्रे सर होते, त्यांना तो नेऊन दाखवला. तो दाखवल्यानंतर ते एवढे आश्चर्य झालं, त्यांना वाटलं की त्यांनी लगेच मला दुसऱ्या दिवशी तिथे नोकरीला जॉईन होण्यासाठी सांगितले. किर्लोस्कर इंजिन्समध्ये असताना मला तिथलचं इंजिनिअरिंग ड्रॉइंग म्हणजे पॅटर्न असतील, डाईज असतील, त्याचे डाई डिझाईन, पॅटर्न डिझाईन, कोर बॉक्स डिझाईन, फाउंड्री फिक्चरिंग, फाउंड्री मशीनिंग डिझाईन याचे सगळ्याचा मला खूप चांगला टेक्निकल अनुभव मिळाला. तो इतका चांगला अनुभव होता की त्यामुळे त्या अनुभवाच्या जोरावर मला चाकणमध्ये एक नवीन कंपनी सुरू झाली होती, मल्टीनॅशनल कंपनी सेम्पो इलेक्ट्रिकल. तिथे माझा एक मित्र काम करत होता. त्यांनी मला तिथे सांगितलं की आमची नवीन कंपनी चालू झाली आणि आम्हाला फाउंड्री टूलिंग म्हणजे दोन्ही अनुभव असलेला मेकॅनिकल आणि मेटलर्जी फील्डमधला माणूस पाहिजे. म्हणून त्या कंपनीमध्ये मी जॉईन झालो. सेम्पो इंजिनिअरिंगमध्ये मला जॉईन केलं तेव्हा तिथे मला एक सँड कास्टिंगचा प्रोजेक्ट दिला होता. तो त्यांनी मला 6 महिन्यात करण्यासाठी सांगितला होता, परंतु तो मी 3 महिन्यातच पूर्ण केला. त्या पूर्ण केल्यानंतर मला लगेच तिथं अजून एक प्रोजेक्ट आला होता की ॲल्युमिनियम ग्रॅव्हिटी डाय कास्टिंग. हा भारतामध्ये पहिलाच प्रोजेक्ट होता आणि त्या प्रोजेक्टमध्ये पूर्ण प्रोजेक्ट तयार करायपासून म्हणजे मशीन परचेस, मशीन प्रोसेस डेव्हलपमेंट आणि प्रोडक्शन काढणं यासाठीचा मला खूप चांगला अनुभव मिळाला. आणि त्यासाठी मला बाहेर अमेरिकेच्या देशामध्ये सुद्धा मला जाण्याची संधी मिळाली आणि तिकडे मला खूप चांगला अनुभव मिळाला. नितीन भागवत मी गेल्या 40 वर्षापासून मित्र आहोत. आम्ही भोसरी MIDC मध्ये युनिक इंडस्ट्रीजमध्ये ट्रेनिंग इंजिनियर म्हणून दोघांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. आम्ही भोसरीमध्ये राहायचे, तो पुण्यावरून यायचे. नॉर्मली आम्ही नाईट शिफ्ट प्रिपेअर करायचा आणि तो फर्स्ट शिफ्ट प्रिपेअर करायचा. जेव्हा तो सकाळी यायचा, घरातनं डबा घेऊन यायचा, आम्ही सकाळी त्याचा डबा फर्स्ट करायचा आणि त्यांना वडापाव खायचा. हार्ड वर्किंग असल्यामुळं तुझं एक स्वतःचं जीवनाचा उद्दिष्ट होता की मला स्वतःची फॅक्टरी चालू करायचं आहे. त्यात तो सक्सेस झाला. आज पुण्यात एक उद्योजक म्हणून जवळजवळ 400-500 लोकांना तो काम देतो. त्याची अशीच प्रगती हो ईश्वर चरणी प्रार्थना. माझं लग्न 1991 साली विद्या हिच्याशी झाले. ती सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूटमध्ये नोकरीला होती. ती MBA MCOM झालेली होती. माझं लग्न 1989 साली झालं. ते बघायला आले होते मला. पाण्याचा कार्यक्रम वगैरे झाला आणि आमची बोलणी झाली की त्यांनी मला सांगितलं त्यावेळेस लग्न ठरलं त्यावेळेस की मी लग्न झाल्यानंतर बिझनेस करणार आहे. माझं लग्न झाल्यानंतर ते त्यांची नोकरी करत होते. त्यांची धावपळ होत होती. मी माझी नोकरी करत होते. माझी धावपळ खूप होत होती. घरामध्ये सासूबाईंचा हातभार लागत होता. त्या मदत करत होत्या म्हणून मला नोकरी करता येत होती. मुलांचं माझ्या सासूबाई बघायच्या सगळ्या. शाळेतून आणणं नेणं, त्यांचं खाणं पिणं हे सगळं सासूबाई बघत होत्या. त्यामुळे मला नोकरी करता येत होती. काम करत राहणे आणि बिझनेस मोठा करणे हे त्यांचं उद्दिष्ट होतं. ते त्यांनी साध्य केलं याचा मला खूप खूप अभिमान आहे. या नोकऱ्या करता आणि शिक्षण घेता मी काही व्यवसाय पण करत होतो. त्याच्यामध्ये मी तुम्हाला आवर्जून सांगतो की मी LIC एजंट होतो. LIC एजंट मी लोकांच्या घरी जाऊन
त्यांना पॉलिसी विकत होतो, तो माझा इन्कम वाढत होतो. त्याच्यामध्ये मला मार्केटिंगसाठी जो अनुभव पाहिजे होता खूप चांगला मला मिळाला होता. आणि हे करता करता मी अजून एक व्यवसाय करत होतो की घरी बसून मी जे पॅटर्न्स आणि डाईजचे ड्रॉइंग करायचो, ते ड्रॉइंग काढून बाहेरून ऑर्डर आणायच्या माझ्या मित्रांच्या कंपनीकडनं. बाहेरून मित्रांच्या वर्कशॉपमध्ये ते जॉब बनवून घ्यायचो आणि त्यांना सेल करायचं. असं करून मी माझं उत्पन्न वाढवलं. आणि हे उत्पन्न वाढवता वाढवता मी माझ्या भोसरी MIDC एक 500 स्क्वेअर फूटचा एक इंडस्ट्रियल गाळा विकत घेतला. तसंच एक मारुती 800 गाडी घेतली, जे करून की मी नोकरी सोडली तरी हा मला व्यवसाय करण्यासाठी उपयोगी येईल. नोकरी सोडून स्वतःचा उद्योग सुरू करावा असं जरी नितीनजींचं अंतर्मन त्यांना सांगत असलं तरीही त्यावर निर्णय घेणं तितकं सोपं नव्हतं. अर्थातच नितीनजींनी याविषयी आपल्या पत्नीबरोबर चर्चा करणे, मित्रांचा आणि नातेवाईकांचा सल्ला घेणे या गोष्टी चालू ठेवल्या होत्या. पण इतकी सुरक्षित चांगल्या पगाराची नोकरी जी चांगली संधी करून देणारी आहे ती सोडणं आणि नवीन उद्योग सुरू करणं हे जोखमीचं होतं. पण नितीनजींनी ही जोखीम पत्करली आणि त्यांनी मला विचार सांगितला की आता मी नोकरी सोडणार आहे आणि बिझनेस आपला चालू करणार आहे. तर आम्ही दोघांनी एकमताने एक विचार करून हा निर्णय घेतला आणि त्यांनी झेप घेतली. माझी नोकरी चालूच होती, मला पगारही चांगला होता. त्यामुळं त्यांनी जरी ड्रॉप केलं तरी माझा पगारावर घर खर्च चालू राहणार होता. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला. 2003 जेव्हा मी नोकरी सोडायचं डिसिजन घेतलं त्यावेळेस भारताची अर्थव्यवस्थाही वाढत चालली होती. मंदी संपून इंडस्ट्रियल प्रोडक्शन वाढत होतं. त्या केसमध्ये मी डिसिजन घेतला की आता कंपनी बस झालं नोकरी आणि आपल्याला आता व्यवसाय करायचा. नितीन भाऊ आमचे प्रेरणास्थान, आमचा मार्गदर्शक. नितीन भाऊने नोबल कास्ट कॉम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची स्थापना केली. तेव्हा मी कॉलेजमध्ये कमर्शियल आर्टचे शिक्षण घेत होतो. तेव्हा तो मला म्हणाला की आपल्याला आपल्या कंपनीसाठी लोगो बनवायचा आहे. माझ्या मनामध्ये संकल्पना स्पष्ट आहे, तुला ती फक्त कलात्मक पद्धतीने कागदावर मांडायची आहे. त्याने त्याला अपेक्षित लोगो माझ्याकडून बनवून घेतला. एवढेच नाही तर संपूर्ण कंपनीच्या सेटअपची फोटोग्राफी आणि कंपनीचे ब्रोशरही माझ्याकडून बनवून घेतले. त्यावेळेस त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव आजही मला माझ्या व्यवसायासाठी खूप उपयोगी पडतो आहे. अजूनही तो आपल्या कुटुंबासाठी वेगवेगळे मोटिवेशनल कार्यक्रम ठेवत असतो. त्याचे म्हणणे नेहमी असते की तुम्ही कायम नवनवीन गोष्टी शिकत राहायला पाहिजे. मग तुम्ही व्यावसायिक असा, उद्योजक असा, नोकरदार असा किंवा गृहिणी असा, या सर्व क्षेत्रात तुम्हाला याचा नक्कीच उपयोग होईल. मी जेव्हा राजीनामा दिला कंपनीचा त्यावेळेस मी सर्व वरिष्ठांना माझ्या सांगितलं, प्रामाणिकपणे सांगितलं की मी राजीनामा देत आहे आणि व्यवसाय करतो. हे जेव्हा माझे वरिष्ठ जे डायरेक्टर ऑफ जे लोक होते त्यांना पण समजलं तेव्हा त्यांनी त्या कॉन्फरन्स रूममध्ये अशी चर्चा करत होते ते की अरे नितीननी नोकरी सोडतो आणि व्यवसाय करतो. व्यवसाय म्हटलं त्याला काही माहिती नाही, तो यशस्वी होणार नाही आणि उसको सक्सेस नहीं मिलेगा. वो इतना रिस्क्यूलर है तो उसको 2 टाइम का खाने पीने को नहीं मिलेगा, वो मिट्टी में मिल जाएगा और अपने पास नाक रगड़ के वापस नौकरी मांगने के लिए ये हम गॅरंटी देके लिख के देते हैं. हे जेव्हा मला ऐकलं तेव्हा मला ते वाईट वाटलं नाही, उलट ते मला खूप आनंद झाला त्यांनी आणि मला मोटिवेशनल मिळालं. आणि ते ध्येय घेऊन माझी जबाबदारी वाढली की नुसतं मला नोकरी करायची नाही तर ती नोकरी वाढवायची आणि पूर्ण जगामध्ये हे सगळं आपलं जे इंडस्ट्री ही याचे पार्ट पाठवायची.